नमस्कार शेतकरी बांधवांनो, यंदाची दिवाळी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे, कारण सरकारने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकाच वेळी तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे। या दिवाळीत तुम्हाला सरकारकडून थेट 4000 रुपयांचं गिफ्ट भेटणार आहे। याआधी अनेक वेळा शेतकऱ्यांना हप्ता वेळेवर मिळण्यात अडचणी आल्या होत्या, पण यंदा मात्र सरकारने ठरवलंय की कोणत्याही शेतकऱ्याला प्रतीक्षा करावी लागणार नाही, वाट पाहावी लागणार नाही। आजपासूनच थेट हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे या दिवाळीत तुमच्या घरात खऱ्या अर्थाने उत्साह आणि समाधान पसरणार आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर झालेला आहे आणि या हप्त्याचं वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे। त्याच्या तारखा ठरलेल्या आहेत, लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा जमा व्हायला लागले आहे। तुम्हाला थेट तुमच्या खात्यात रक्कम मिळायला सुरुवात झालेली आहे। तर आज या दोन्ही हप्त्यांबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला मात्र सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। तर शेतकरी बांधवांनो, बातमी अशी आहे की आज दुपारी 4 वाजल्यापासून या दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्या खात्यात हस्तांतरित व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच आज तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आता आपण पाहणार आहोत की हप्ता एवढ्या लवकर का तुमच्या अकाउंटमध्ये येतो, याचं मेन कारण काय आहे, मुख्य कारण काय आहे। तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि खूप मोठी बातमी आहे। या दोन्ही योजनांचे हप्ते आता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी थेट 4 वाजेपासून तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सरकारने सांगितलं आहे की पुढील हप्ता लवकरच येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा भेटला आहे। तर आता हा हप्ता लवकर का येत आहे याचं उत्तर सुद्धा शासनाने दिलेलं आहे आणि जे आपण आता पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, 4 वाजेपासून पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडणार आहे, जमा होणार आहे। आता शासनाच्या अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आपण बोलू। याच्या आधी एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली होती। पहा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान आणि नमोचा जो हप्ता तुम्हाला येत आहे, हा हप्ता लवकर येण्यासंबंधी शासनाने आधी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। आता हा निर्णय कोणता होता, त्या निर्णयामध्ये नेमकं काय ठरलं, शासनाने हा निर्णय का घेतला याच्याबद्दलची डिटेल माहिती घ्या। आता या संबंधीची सगळी महत्त्वाची डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा, बिलकुल मधात तुम्ही स्किप करू नका। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीतच आहे की अलीकडेच तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला होता, तो तुम्हाला 2 ऑगस्ट तुमच्या अकाउंटमध्ये आलेला होता। आता त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा झाला होता, पण आता तुम्ही पाहणार आहात की हा हप्ता एवढ्या लवकर का येत आहे। बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की हप्ता इतक्या लवकर का येतोय, तर त्याचं उत्तर सुद्धा सरकारने दिलेलं आहे। आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिळून एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हप्ता वेळेवर लवकर जमा व्हावा यासाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। आता तुम्हाला माहीतच आहे की मागील मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला आणि आज तो जाहीर झाला आहे। आज भेटणार जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे त्याचा निर्णय आधीच घेण्यात आला। आता यामुळे तुमच्या खात्यात थेट निधी जमा होत आहे। आता तुमच्या मनात विचार येईल की हप्ता लवकर का भेटत आहे, तर केंद्र आणि महाराष्ट्र या दोन्हीकडे बीजेपीचं सरकार आहे, जे शेतकऱ्यांना त्वरित मदत करायला नेहमी तयार होते। आता सरकारने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं। म्हणजेच मित्रांनो, आता पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याबद्दलची अधिकृत घोषणा शासनाने केलेली आहे। शासनाने अधिकृतपणे सांगितलेलं आहे की या दोन्ही योजनांचे हप्ते आता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। आता तुमच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आता आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, पहा लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आणि या 36 जिल्ह्यांना सरकारने 3 टप्प्यामध्ये विभागलं आहे। याचा अर्थ असा की आज दुपारी 4 वाजेपासून पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल, पण तो सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही, लक्षात घ्या। आता यासाठी सुरुवातीला 12 जिल्ह्यांची अतिशय महत्त्वाच्या अशा 12 जिल्ह्यांची निवड सरकारने केलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्येच हा हप्ता जमा होणार आहे। आता ही जी माहिती आहे ही शासनाची
शासनाच्या अधिकृत माध्यमातून आलेली आहे. शासनाने अतिशय महत्त्वाची माहिती अधिकृतपणे दिलेली आहे, जी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आता हे जे उरलेले 12 जिल्हे आहेत किंवा 12 आणि 12 म्हणजे उरलेले जे 24 जिल्हे आहेत, आता सगळ्यात आधी या 12 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा झाला की उरलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हप्ता जमा होणार आहे. पहा, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. आणि हा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडणार आहे. आता हप्ता अशा प्रमाणे टप्प्याटप्प्याने का देण्यात येत आहे याच्याबद्दल सुद्धा सरकारने अतिशय महत्त्वाची डिटेल माहिती दिली आहे. आता याचं कारण असं की एकाच वेळी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडल्यास टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात, कारण जिल्हे मोठे आहेत आणि जिल्हे जास्त आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने टप्प्याटप्प्याने हप्ता पाठवण्याचा निर्णय घेतला. आज सरकारने जाहीर केलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ते सोडण्यात येणार आहे. ही माहिती देखील उपलब्ध झालेली आहे. आता या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 2000 आणि पीएम किसानचे 2000 असे टोटल 4000 रुपये जमा होणार आहेत. तुमच्या खात्यात 4000 रुपये येणार आहेत. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेकदा असं होतं की हप्त्याची वेळ आल्यावर तुमच्या खात्यात वेळेवर निधी जमा होत नाही. पहा, लक्षात घ्या, ज्यांना हप्ते भेटत नाहीत वेळेवर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती की हप्त्याचा टाइम आला, सरकारने जाहीर केला तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही. पण आता सरकारकडे पूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या अडचणी आता टाळल्या जातील. कारण काय तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुमच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होत नाही असं सरकारनं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यासंबंधी अतिशय महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला की आज दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालीच पाहिजे. आणि ही माहिती पूर्णपणे खरी आणि अधिकृत आहे, म्हणजे ही सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका. शेतकरी बांधवांनो, आता आपण एका मिनिटात पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच तुमच्या खात्यात दोन्ही योजनांचे 4000 रुपये येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अतिशय मोठा दिलासा मिळेल. आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे कसं तपासायचं, ही माहिती आपण पुढील काही क्षणात पाहणार आहोत. तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज उपलब्ध झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, मागील वेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ते वेळेवर जमा होऊ शकले नाहीत, पण आता तशी कोणतीच अडचण नाही. सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकाच वेळेस तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. तुम्हाला आज SMS देखील येऊ शकतो. आता सरकारच्या माध्यमातून ही माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. जर तुम्हाला आज रक्कम मिळवायची असेल तर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा आहेत, ते तुमच्याजवळ असले पाहिजेत. आता त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे तुमच्याजवळ असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आहे तुमचा स्वतःचा एक मोबाईल नंबर असला पाहिजे. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट कोणतं असेल तर ते आहे पासबुक. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं हे जे आधार कार्ड आहे हे बँकेच्या पासबुक सोबत लिंक झालेलं असलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यात दोन्ही योजनांचे पैसे येतील. असं सरकारने स्पष्ट केलं आहे की आधार कार्ड पासबुक सोबत लिंक नसेल तर तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही. आता ही गोष्ट अधिकृतपणे सरकारने सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सूचना नक्की पाळाव्यात. सरकारने महत्त्वाची माहिती जाहीर केली की सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे. पण लक्षात घ्या, काही महत्त्वाची कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील आणि ही कामं सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण केली तरच हप्ता मिळणार. जर काही शेतकऱ्यांनी ही कामं पूर्ण केली नाहीत तर त्यांना मात्र हप्ता मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणारच नाही. मागील वेळेस पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अनेक बँकांमध्ये अडकला होता. आता ही गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे आता सरकारने अतिशय महत्त्वाच्या अटी घालून दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता कोणत्या बँकेमध्ये निधी जमा होईल हे सरकारने आधीच ठरवलंय. या महत्त्वाच्या बँकांची यादी सुद्धा अधिकृतपणे जाहीर केली. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहणार आहात की कोणत्या बँकांमध्ये निधी जमा होणार आहे आणि तुमच्या खात्यात हप्ता वेळेवर कसा मिळेल. आज सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. टोटल 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे आणि तो सुद्धा 10 बँकांमध्ये सरकार पाठवणार आहे. त्या 10 बँकांची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली असून ती यादी आणि त्या बँका कोणत्या याची सगळी डिटेल माहिती आपण सगळ्यात आधी घेऊ. आजच्या हप्त्यासाठी निधी खालील बँकांमध्ये जमा होणार आहे, तरी तुम्ही त्या बँकांची नोंद करून ठेवा. आता सरकारने हप्ता जमा करण्यासाठी 3
प्रकारच्या बँकांची यादी जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतात प्रायव्हेट बँका, त्याच्यानंतर आहे सरकारी किंवा पब्लिक सेक्टर मधल्या बँका आणि त्याच्यानंतर आहे पोस्ट ऑफिस बँक। आता प्रायव्हेट बँकांमध्ये HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक या 3 बँकांचा समावेश होतो। तर सरकारी किंवा पब्लिक सेक्टर बँकांमध्ये सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर आहे इंडियन बँक, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि सगळ्यांची आवडती शेतकऱ्यांची आवडती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। या बँकांमध्ये निधी जमा होईल आणि त्याच्यानंतर जर तुमचं खातं या सगळ्या बँकांपैकी कोणत्याच बँकेत नसेल तरी घाबरू नका, तुम्ही चेक करा की तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेत आहे का। जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेत असेल तरी देखील वेळेवर तुम्हाला हप्ता मिळेल। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने अशा पद्धतीने 10 बँकांची निवड निधीचं ट्रान्सफर करण्यासाठी केलेली आहे, निधी पाठवण्यासाठी केलेली आहे। तर ही बँकांची यादी तुम्ही नोट करून ठेवा। आता याचा अर्थ असा आहे की सर्व बँकांमध्ये आज थेट तुमच्या खात्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल। याचाच अर्थ असा की डाक विभागातील पोस्ट ऑफिस बँकेसह सर्व बँकांमध्ये निधी जमा होणार आहे। आता आपण ते अतिशय महत्त्वाचे जिल्हे पाहणार आहोत, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी पाठवला जाणार आहे। मोदी सरकारच्या माध्यमातून आज हप्ता थेट वितरित केला जाणार आहे। आता तुम्ही विचार करू शकता की मोदी सरकारच्या वितरणाची व्याप्ती संपूर्ण भारतभर आहे, पण बैठकीत ठरवण्यात आलं की पहिल्या टप्प्यात फक्त 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप करण्यात येईल। त्यानंतर 2 ते 3 दिवसात उरलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होईल। तर शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप होणार आहे त्याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे। त्या सगळ्या 12 जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता या यादीमध्ये सगळ्यात आधी येतो पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यानंतर सांगली, सातारा हे सगळे जिल्हे जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत। आता पश्चिम महाराष्ट्रातलाच कोल्हापूर आणि सोलापूर, त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर विदर्भातला नागपूर, त्याच्यानंतर परत पश्चिम महाराष्ट्रातला नाशिक आणि इकडे खानदेशातले धुळे, जळगाव, त्याच्यानंतर आहे ऊसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी नंबर लागतो विदर्भातल्या अमरावती जिल्ह्याचा। याचा अर्थ असा की या सर्व जिल्ह्यांमध्ये आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा केले जातील। आज या सगळ्या 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे। अतिशय उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आलेली आहे। तर सरकारच्या माध्यमातून ही माहिती स्पष्टपणे सांगितली सुद्धा गेलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 4 वाजेपासून या यादीत जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि जाहीर केलेल्या बँकांमध्ये निधी थेट तुमच्या खात्यात येऊन पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतीही काळजी करायची गरज राहिलेली नाही। ही होती आजची सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात ताजी बातमी। जर तुम्ही PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा झाला असेल। आणि या दोन्ही योजनांचे हप्ते केव्हा येणार आहेत, कोणत्या बँकांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे याच्याबद्दलची अतिशय पूर्ण डिटेल माहिती सुद्धा तुम्हाला समजली असेल। तर मला आशा आहे मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तर व्हिडिओला एक लाईक द्या। तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय तर जाऊच नका आणि इतर शेतकरी बांधवांना, मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।